तर आज आपला गजानन महाराज विजय ग्रंथाचा अध्याय 14वा. श्री गणेशाय नमा. हे कौशल्यात्मक रामराया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करा दया, आता या लेकरासी. त्राटिका त्वा उद्धरली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दशरथे. भक्त रक्षणा कारण, सोडले नरसिंहासन, वानर केलेसे बलवान, केवळ आपल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी, तुझे नाम रावणारे, बसविल्यास गादीवरिया भक्त आपला विभीषण. जो जो आला शरणपदा, तुझे आहे हे आनंद कदा, दैन्य दुःख आपदा त्यांच्या त्वा वारी गेल्या. हे मनी आणावे, दासगणू सांभाळावे, बालकाने धावावे जानवी विन कोणाकडे. तू जननी जानता सद्गुरु, तू भक्ताचा कल्पतरू, भवनीपदीच्या भव्य तारू, तूच कारे रामराया. एक या खर्डे गावचा, रहिवासी मेकर तालुक्याचा, बंडूतात्या नावाचा ब्राह्मण होता विबुधो. हा बंडूतात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन, गृहस्थाश्रमी चालवी शोते या प्रपंचात. संकट येती अतोनात, परी नाही पहा सुटत, लोभ त्याचा मानवा. या बंडू तात्याच्या घरी पाहुणे येते वरचेवरी, तो अवघ्याचा साच करी, सरबराई जण जांगे. ऐसा क्रम चालला, संशय अवघा संपला. आलिया पाळी बिचाऱ्याला, कर्ज काढणे साऊचे, घरदार पडले गहाण, अगणित झाले तयारून, लोकाप्रती दावण्यावदन, लाज वाटू लागली. विकावयान काही उरले, सदन अवघे साप केले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णाविया. तगादे करित्या सावकार, शिपाई धाडून वरच्यावर, भागण्याची या 2 प्रहर, अडचण पडू लागलिया. कांता बोली टाकून, मुले करती अपमान, पद गेल्या उठून, उसने न कोणी देती होवा. ऐशा तापी तापला, जीव द्यावया तयार झाला, पैसा संपत्ती प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान, तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्या धन, सहज होते त्या न्याय हो. बंडू तात्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अफू खाऊन मरू जरी, तरी ती घ्याया पैसे नसे, जरी जाऊन वरी, जीव हा मी देई तरी, तितक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास जीवहीना जाईल, उलट फजिती होईल, सरकार शिक्षा देईल, आत्महत्या म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येच्या ते ठाया, दोषहीना लागेल. ऐसा करूने विचार पडला त्याच्या घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. एक लंगोटी घातली, राख अंगी लाविली, त्याने ही युक्ती केली, ओळख आपली बुजावया. श्रोते अब्रुदारास जननिदेचे मानस, भय वाटे हरनिशी, हे सकळासी ठाऊक. बंडू तात्या म्हणे हे दीनदयाळ चक्रपाणी, अवकृपा मज लागून कार्य अशी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचाही करीसी राजा. ऐसे गेले पुराणे, ते सर्व खोटे झाले, प्रत्ययासी माझे आले, व्यर्थ कवीने रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी, तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम. ऐसे मनी बोलला, तिकीट घ्यावया लागला, तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात. आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संताचे जावे हरिद्वारा. आपल्या वराडा प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवलेत, अवतरले सांप्रत, त्याचे दर्शन जाय तू. संतच्या दर्शन जाजवरी, वायान गेले भूमीवरी, उगीच त्रासू अंतरी, भलते काही करू नको. ऐसे बोलला ब्राह्मण, तात्यात गेला गोंधळून, म्हणे हे मनुष्य कोण, अवचित मसी भेटला, किंवा त्याने ओळखले, मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझे तर्क चाले, पुसू तरी या ते कसा. काही असो शेगावासी, जाऊन वंदू समर्थासी, ऐसे बोलून मानसी, शेगावासी पातला. दर्शना गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, कारे देशी जाऊन प्राण, हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नको, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. आता जरी या दिलास प्राण, प्रपंचात त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा या भोगावया. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया,
परत आपल्या घरी जाया, वेळ वेडा करू नको. तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवलही येत. बापा तुझ्या मळ्यात आहे एक मसोबा, त्या मसोबाच्या पूर्वेच बाभुळाच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीचे 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करे साचे, खाली 3 फुटाचे द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा. नको सोडून बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन, आनंदला तो ब्राह्मण. आला खरड्यास परतून, राख पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात मसोबासी पासी आला. बावळा खाली लागला जमीन खोदावया कारण, तो 3 फुटावर लागला होते घागर. एक तांब्याची साचार वेळणे होती तिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोरा सोन्याच्या 4 शत पडला त्याच्या दृष्टीपत. मग काय विचारता करी घागर घेऊन लागला तेथेच नाचावया. जय 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 गजानन गुरुराया, ऐसे मुखे बोलून त्याचे द्रव्य करून फेडले त्याने अवघेरून. मळा होता पडला गान, तोही आणला सोडून. घडी बैसलिया प्रपंचाची ही गजानन कृपेसाची, वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूचा घटका भरता, अमृत कलश याव्या हाता. ह्या सागरा माझी बुडता, तारो दृष्टीस पडाव्या. बंडू त्यात्यासी तैसे झाले दुःखाचे, तेही दिवस सरलेत. मग ते पुढे गेले येणे पहा शेगावा. दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पती झाला लीन अनन्य भावे, तै महाराज वदले त्यासी. आम्हास कार्य वंदिसी, ज्याने तिला आहेत तुसी. द्रव्य घटतो वंदितो तया, आता तरी येथून खचित करावा सांभाळून. खर्च करावा सांभाळून. उणे न करिया उधळे पण, त्यात नसे पार काहिया. जनसुखाचे सोबती निर्वाळणीचा श्रीपती, त्याचे सदैव करी भक्ती. तो न उपेक्षा कदा तुला, ऐसा उपदेश ऐकला समर्थासी वंधूने भला. बंडू तात्या गावास गेला आपल्या अति आनंदे. एक काळी सोमवती पर्व आली निश्चिंती, जी का अमावस्या येती सोमवारी ती सोमवती हो. त्या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन, या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावाची मंडळी नर्मदेचे जाया तयार झाली. तयारी त्यांची अवघी केली, पळशा वगैरे भरून. मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बंजरंगलाल यांनी केली एक मेळ ओंकारेश्वर जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगतो महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे. दोघे माठा माझी आले, समर्थ विनू लागले ओंकारेश्वर गुरु माऊली. चला अधिकार माते विना, नाही पडा इतरांना. आमची विनंती हीच चरणा, न्यावे आपल्या नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून आम्हान यावे घालू येथून. बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंगलाल यांनी केली एक मेळ ओंकारेश्वर जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगात आमच्या समवेत. लाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगाती महाराजांशी, स्नान करावया नर्मदेचे. चौघे मठा माझी आले, समर्था विनवू लागले ओंकारेश्वर गुरु माऊले. चला आमच्या समवेत, तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या, हा अधिकार माते विना, नाही पहा इतरांना. आमची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेचे. तुम्ही आल्या वाचून आम्ही हलवू येथून. बाल हट्टा लागून जननी तीच पुरवितसे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यावयासी. जाऊ कशास तिला मग, मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथ राजा पूर्वकालीन मान्यतः भाग्यशाली होऊन गेला महाबली. दिगंत त्याची या कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया उद्धार. तेथेच दीक्षा साचार परमहंसाने घेतली. जा तुम्ही तयास्थला, भेटा माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करू ना. आता परवाची या प्रयोजन
नाही राहिले मज लागून. ऐसे एकता चौघे जण गट्ट धरीत हट्ट धरीत या पायाला. काही असो तेथवरी चला मजा बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले, ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक. नर्मदेचे आहे उदक या आपल्या विहिरी माझी. तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान. तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे. माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रमान करू लागले भाषण. आम्ही घेतल्या वाचून आपणान जाऊ किया. समर्थ म्हणाले, मी तेथ आल्या होईल विपरीत. मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले. अवघे ओंकारेश्वरा आले. परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट असते पुरुषाने भरले दाट. मुंगीलाही नसे वाट जाया हरीच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प येऊ लागले. कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा. थव्या मागे लागला थवा तेथे भजना करायचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत. शब्द कोणाचा नावे कळे. रम्य शाया ओंकारी समर्थाची बैसली स्वारी. पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले समर्थ विनू लागले. आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपणा. काकी भेड आली फार. गाड्या मोडती वरचेवर. बैलगाडीचे बुजार आहे आपल्या त्यातून. खेडी घाट स्टेशनाला येण्याचा करार. खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला. गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलाचे. ते बसता आले कळून आपण होतो म्हणून. पोचलो येथे येऊन बेलद्वाड गाडीचे. परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत. म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्याने नदीतून जाऊ शांतपणे. ऐसे केले कित्येकाने त्या पहा नावा चालल्यात. तुम्हीच वाटेल तेच करा आम्हान काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा तुमच्या बसाले तेथ येऊ. ऐसे समर्थ बोलले त्यात समवेत नावेत बसले. नदीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला. तो नदीच्या मध्यंतरी नाव आदळली खडकावरी. फळी फुटून गेली या सारी. तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आर पार. येऊ लागले आत नीर. नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निर्धास्त होते. गिनगिनात बोते. ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मातंड बजरंग मारुती घाबरून गेले अति. गुडू लागले धडधडा छाती. बंकटलालाची बुद्ध हो. अवघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले. आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा. त्याचे दिले आम्हा फळ. तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ. आम्हाला गिया बुडावया. गुरुराया आपली वाणी. वेदतुल्य मानू वेथुनी. वाचवा या संकटातून. शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो तो बोलला तो निम्या वरीय पाण्यात. नाव बुडाली लोटत लोटत. एक फरलांगी गेली हो काठी. लोक बोलले ऐसे मेला ही 5 माणसे. आता याचा भरवसा नसे. अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन नको हो वैराण. तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले. हे अवघे चौघे बसले हात जोडून नावेत. नर्मदे मंगल देवी रेवे अशुभ नाशिनी. मतू क्षमा करी याचा दयाळू होऊनी म्हणे. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपल्या करास त्या छिद्रा. नाव शोते पहिल्या परी आले जलाची यावरी. त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळीणीचा धैला वेश. मस्तकावरी कुरळी केश. भिजविले जेच्या वस्त्रास. कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली. अवघ्यांनी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली या पाहून तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमचे वाचले प्राण. बाई आपण कोठी लकोन हे काही सांगावो.
सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले, तई नर्मदे पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकारे कोवळ्याची कन्या, माझे नाव नर्मदा ऐका. मी परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा, मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर. ऐसे बोलती नमस्कार करून गेली गजानना, क्षणा माझी नाहीसी झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी घनी जैसे लीन होते, तो पाहता प्रकार अवघे आनंदले फार. तो पाहता प्रकार अवघे आनंदले फार, कळला स्वामीचा अधिकार. नर्मदा आली दर्शना, बंकट विचारी खोदून, समर्था ही स्त्री कोण ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नये तई महाराज बदले तत्वदा. तुम्ही जे का विचारता तो कथितो आहे गाथा, नर्मदेचे तुम्हास कोळी जो का ओंकार, तोच हा कोळी जो का ओकार, तोच हा ओंकारेश्वर. माझे रूप आहे नीर, ऐसे नर्मदा वदलीना. अरे तोही प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात मी आपल्या भक्ताने. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे केता वचन बंकटला लादी अवघे जण, समर्थाशी दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणा. परत आले शेगावात ज्यांनी ज्यांनी हीच मात, होऊन हर्षभरित सांगू लागले उद्धव. सदाशिव रंगनाथ वाळवळे एक या ग्रंथाश्रम, सदाशिव रंगनाथ वळे एकाग्रस्था समवेत भले. शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना, या सदाशिवा कारण टोपण नाव त्या जाण. हे माधवाना नाथाचे छात्रगण, त्रिकुटाच्या होते हो. या माधवनाथ प्रत योगा अंगे होती अवगीत, त्याच्या शेषागण माळ व्यात आहे मोठे प्रमाणिया. सदाशिव आले शेगावला, जेव्हा श्रीच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी या पाहून माधवासी झाले आठवण. गजानन कारण संत जाणतिया. वानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठमोठ्याने, अरे नाथांची शिष्या लागून बसवा आणून माझ्या पुढे. त्याचे गुरु माधवनाथ गेले जेवून, इतक्यात मठी या त्यांच्या समवेत. तो हे दोघे पातले, थोडा वेळ आधी जरी हे आले असती तरी, भेट त्यांच्या गुरुवरी खरी होती यांना मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले, विडा न घेता भले त्यासी करू आपुर्तता. वानवळ्याचे आलिंगन देते झाले दयागन, पोरे बंधूचे म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला, वानवळ्याचा शेगावला जाता तो निरोप दिला. समर्थाने निरीती तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला. त्याचा येथे राहिला विडा तो त्या द्यास, मी म्हणतो तेच सांगा. पदरेचे न घाला बघा, आमच्या वाक्या माझी अवघा. फरक तुम्ही करू नये, म्हणा साधे भोजन हुआ. विडा तुम्हारा याही रहा, तो आणि आम्ही आणला पहा. नाथा तुम्हा द्यावयासी. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने, घेऊन विड्याचे 2 पाने गमन करिता झाला माधवनाथ हकीकत. त्याने कथिली इत्यभूत, महाराज आपण शेगावात आला होता ते दिनिया. गजाननाने जे बोलले तेच आहे जोडले, गजाननाने जे बोलले तैसेच आहे झाले. भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही दे भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय त्याचा माझा एक प्राण. शरीरही मात्र भिन्न भिन्न हे आहे खुल ज्ञान. ते इतक्यात कळे तुम्हा, इतक्यात ते न कळे तुम्हा. बरे झाले आणिला तुमचा विडा तुम्ही भला, बरे झाले आणिला आमचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगाव त्याने देता वानवळ्याने, ती बक्षिलिया नाथाने.
खलबत्त्यात कुटून थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी हे चांगदेव 65सी सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 म्हणी आणा म्हणजे ह्या कळतील खुणा. स्वानुभवाच्या ठाई जाना वाव न कळत तर्का कारणे. योगी वाटतेल तेथुनी भेटे एकमेका लागुने. भेटत याचे बैसुनी होते त्यांची कौतुक हे. शेख मोहम्मद श्री गोद्यात तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपात देहू माझे कीर्तनाच्या. ती शेख मोहम्मदांनी विजविल्या श्री गोद्यात बैसुनी. हे महमतीचे लिहून ठेवले भक्ती विजयात. जाऊने हळी खेड्यात विहिरीत बुडत्या पाटल सुत. वाचविले देथ हा देऊने हात महाराज माणिक प्रभूने. खरा योगी असल्या विना ऐसे कौतुक होईना हे. न साधे दांभिकांना त्याची गप्पाच माराव्या. योग्य अवघ्यात बलवंतर त्यासी नये कोणी सर. करणे आपल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करावो. श्री दास विरंचित श्री गजानन विजय नाम ग्रंथ. एक होत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री विजय ग्रंथस्थ चतुर्दशोऽध्याय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.